रायगडच्या पालकमंत्र्यांच्या मुद्द्यावरून प्रचंड वाद सुरू आहे. रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळणार आहे का? राज्यात शासनाचं काम अतिशय उत्कृष्टपणे चाललेलं आहे. त्यामुळे त्या कामासंदर्भात कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्री निर्णय झाला नाही म्हणून सध्या तरी काही अडचण नाही आहे. राज्याचं पालकमंत्रीपद रायगड जिल्ह्याचं हे आम्हाला मिळावं अशी आमची प्रामाणिकपणे मागणी आहे आणि ते मिळायला पाहिजे, हीच मागणी आहे आमची. आज संसदेमध्ये इकॉनॉमिक सर्वे मांडण्यात आला. या संदर्भात जे मुद्दे पुढे आले त्याची वैशिष्ट्य आहेत त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? बघा, हे आर्थिक वर्ष 2025-26मध्ये भारताचा विकास दर 6 ते 7% राहील असा अंदाज या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आलेला आहे. 2024-25मध्ये औद्योगिक वाढीचा दर 6.2 एवढा होता. महागाई दर 24मध्ये 4.9% इतका होता. चौथ्या तिमाहीमध्ये महागाई कमी होईल असा सुद्धा अंदाज आहे. अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीतील घट ही तात्पुरती आहे आणि विपरीत हवामानाचा जो फटका कृषी उत्पन्नाला बसलेला आहे त्यामुळे पुरवठा साखळी प्रभावित झाली होती. त्यामुळे थोडीफार महागाई वाढली, परंतु कृषी क्षेत्राचा विकास जर चांगला होईल, एक्सपोर्ट्स वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत आहे, विकास दर वाढत आहे. लवकरच तिसरी महासत्ता आपण होणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी वाढ झालेली आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा विकास दर वाढलेला आहे. त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं काम यामुळे प्रचंड प्रमाणात डेव्हलपमेंटमध्ये वाढ झालेली आहे. आत्तासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी सत्ता जे शासन काम करत आहे त्यामुळे सुद्धा विकास दर वाढणार आहे. महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट होणार आहे. AI टेक्नॉलॉजीमुळे थोडंफार मध्यमवर्ग आणि गरीब एक चिंता निर्माण होऊ शकते. बेरोजगारी वाढू शकेल, वेतन त्यांचं घटू शकेल, परंतु सरकार याला कशा पद्धतीने तोंड द्यायचं याकडे सुद्धा लक्ष देत आहे. ज्यावेळी संगणकीकरण झालं त्यावेळीसुद्धा अशाच पद्धतीच्या चर्चा होत्या, परंतु त्यावरती सुद्धा आपण मात केलेली आहे. जगातील परिस्थितीसुद्धा अकल्पनीयरित्या बदलत आहे, परंतु ह्या संपूर्ण परिस्थितीला भारत देश तोंड देत आहे आणि नक्कीच या भारताची प्रगती फार मोठ्या प्रमाणात होणार आणि तिसरी महासत्ता म्हणून आपण या जगामध्ये प्रस्थापित होणार. नाही, आता ते कोण म्हणाले ते भगवानगडाचे महंत यांनी धनंजय मुंडेंबद्दल ते संत पदापर्यंत पोचले असतील, कारण शेवटी त्यांना त्यांच्याबद्दलची माहिती आहे. मला धनंजय मुंडेंशी फारसं तसं काही त्यांचा बद्दल माहिती नाही आहे. एक बीडचे आमदार मंत्री म्हणून परिचित आहे, त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणं मला काही उचित वाटत नाही आहे. कारण त्याच्याबद्दल त्यांच्या संपूर्ण कार्याची माहिती एवढी मला नाही आहे. त्याच्यामुळे ते संतपदापर्यंत वगैरे जे काही त्यांनी म्हटलं त्यावेळी नामदेव शास्त्रींना त्यांच्याबद्दल माहिती आहे, त्यामुळे प्रतिक्रिया देणं खूप काही छापून येत आहे. त्यांच्याबद्दल जे काही टीव्हीवरती पाहायला मिळत आहे, असे मंत्री संत परंपरेपर्यंत जाणार असं एक महंत म्हणतायत, याकडे तुम्ही कसं बघता? नाही, आता त्या महंतांचं जे म्हणणं आहे की ते संत परंपरेबद्दल किंवा संत पदापर्यंत जाणार. आता आपण पाहतोय ना की ममता कुलकर्णी पण महामंडलेश्वर त्यांना पद जाहीर केलेलं आहे. शेवटी बघा, माणूस राजकारणात आहे
राजकारणामध्ये ते काम करतायत आणि राजकारणामध्ये काम करत असताना सर्व गोष्टींना तोंड द्यावं लागतं. टीका टिप्पणी होतच असते, परंतु नक्की काय आहे हे त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही आहे. पेपरमध्ये आपण वाचतोय, टी व्हीवरती पाहतोय, परंतु त्याबद्दल प्रतिक्रिया देणं मला तरी उचित वाटत नाही. सर, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला धरून एक प्रश्न आहे की मुख्यमंत्री असं म्हणाले की अजित पवार भूमिका स्पष्ट करतील आणि अजित पवार म्हणतात की मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. तुम्हाला काय वाटतं शिवसेना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर? मी आज दिल्लीमध्ये आहे आणि मी लोकसभेचा खासदार आहे. बजेट आहे. बजेट संदर्भात विचारलं तर राज्य शासनाचा किंवा त्या कामकाजाचा तसा काही माझा संबंध नाही. त्यामुळे या विषयावरती फडणवीस साहेब जे बोलणार ते अंतिम असतं. ते मुख्यमंत्री आहेत, ते आमच्या युतीचे प्रमुख आहेत, आमच्या शासनाचे प्रमुख आहेत. रायगडचं पालकमंत्रीपद मिळेल तुम्हाला, एकनाथ शिंदेंना ते द्यायचं असा काही हालचाली सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. महाराष्ट्र राज्यावरती शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजितदादा यांची सत्ता आहे. महाराष्ट्राचे पालक आम्ही तिन्ही पक्ष आहोत. त्याच्यामुळे आमचे मंत्री हे संपूर्ण महाराष्ट्राचे पालकमंत्री आहेत. लवकरच रायगडचा निर्णय होईल. सर, शालेय पोषण आहारातून अंडी वगळली असा आरोप आणि त्यावरून राज्य शासनावरती आरोप केलेला आहे जितेंद्र आव्हाडांनी की गरिबांच्या अन्नातून पौष्टिक पदार्थ वगळले जातात. जितेंद्र आव्हाडांचं काय म्हणणं आहे? अंडी ठेवायला पाहिजेत असं जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे का? ब्लड फ्लू सुरू आहे सध्या, त्याच्यामुळे मुलांना धोका होऊ शकतो. आव्हाडांनी जे काही अंडी पाहिजेत, ही जी काही त्यांची मागणी आहे त्यांनी करावी अधिकृतरित्या की बाबा अंडी द्या म्हणून. त्यांना मागणी करायला कोणाची बंदी नाही आहे. त्यांनी तशा पद्धतीने मागणी करावी, नाही तर आंदोलन करावं त्याकरता. त्यांनी शाकाहारी मांसाहारी या वादासोबत या विषयात बघा, आव्हाडांना कुठलाही विषय जातीवादाकडे नेण्याकडेच त्यांचा जास्त कल असतो. धार्मिक वाद निर्माण करणं, जातीय वाद निर्माण करणं हे आव्हाडांचं काम आहे. त्यांचा मतदारसंघ आहे, परंतु मायनॉरिटीची मतं घ्यायची असतील की अशा पद्धतीने वाद निर्माण करणंची गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्ही पाहिलं सैफ अलीवर जे हल्ला झाला त्यावेळी म्हणाले सैफ अलीच्या मुलाचं नाव काहीतरी मुस्लिम नाव ठेवलं, तैमूर ठेवलं, त्याचा त्यांना धोका असेल आणि त्यांच्यामुळे त्यांच्या मागे लोक हात देऊन त्यांनीसुद्धा हल्ला केला असेल. आणि नंतर तो हल्लेखोर आहे तो मुस्लिमच सापडला. त्यावेळी बहुतेक त्यांचा आवाज बंद झाला होता. त्यावेळी मी त्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा, परंतु त्यावेळी ते शांत बसले, गप्प बसले. आव्हाडांना जातीय तेढ निर्माण करणं, धार्मिक तेढ निर्माण करणं हे आव्हाडांचं काम आहे आणि ते नित्यनेमाने करत असतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.